आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय रे वरद, असा का बसलायस इथे? ना तुम्हाला खूप कंटाळा आला इथे। रे कंटाळा येण्यासारखं काय? तू बघितलंस काय घर किती मोठं आहे आणि असं तुला जिन्यावरनं पळापळी करायला आवडते की नाही? मग जा काहीतरी खेळ मस्त। पण एकट्यातच काय खेळू मी? कोणतरी हवं ना माझ्यासोबत खेळायला। अरे काय रे वरद, कंटाळला काय? मी एक काम करतो, मी ना बॉल कुठेतरी टांगतो, तू मस्तपैकी बॅटने स्ट्रोक्सची प्रॅक्टिस कर। हा पण मला कोणासोबत तरी खेळायचंय। वरद, आता सारखं तुझ्याशी खेळायला कोण असणार बरं इथे? हा, इकडे झाडं बघितलीस का किती लावली आहेत? आणि आता शाळेतही बागकाम शिकवत असतील ना तुम्हाला, मग प्रत्येक रोपाचं नाव तुला आता माहिती पाहिजे आणि बागकामही यायला हवं, हो ना? हे बघ, असं झाड आहे ना, नीट बघायचं। हे बघ, झाडाचं पान असं कुठलं वाळलेलं असेल ना तर ते काढून टाकायचं। अहो मॅडम, अहो कशाला काढलं तुम्ही ते पान? म्हणजे झाडांना कदाचित आवडत असेल सुकलेलं पान, आपल्याला काय माहिती, हो की नाही रे? आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की झाडांना हातच कशाला लावायचं आपल्याला, हो की नाही? द्या ना ते पान। का? अहो, हात न लावायला हे काय लाजाळूचं झाड आहे का? नाही, लाजाळूचं नाही आहे, पण याला जाळू का त्याला जाळूचं झाड आहे ना ते। काय? नाही नाही, काय नाही, तुम्ही पान द्या ना पटकन। हा हा, तर मी एक काम करतो आता, मी जानवी आत्याकडनं गम घेऊन येतो आणि चिकटवून टाकतोय पान, आणि आपण लावून टाकूया परत। हा, म्हणजे विषयच संपला, हो की नाही? सिद्धू काका, तू असेच जोक मारा म्हणजे मला बोर होणार नाही। तुझं जाऊ दे रे, आपल्या सगळ्यांचं काय होणार आहे देवच जाणे। फायदा आहे तुझा? कसला फायदा? नाही, मी नाही आतमध्ये येणार, अजिबात येणार नाही। माझ्या कानावर आलंय की मी आत आले तर मला नाचायला लागेल, मला नाही जमणार। हे बघ, तू आत आली नाहीस ना तर नुकसान आहे तुझं। नुकसान? कसलं नुकसान? आतमध्ये पैशाची खाण आहे, खाण। खाण आतमध्ये? कोणाबद्दल बोलतोयस तू? आई बाबांबद्दल बोलतेस? अरे आई बाबांकडे पैसे असते तर दिले नसते का त्यांनी मागच्याच वेळेला? माहिती ना तुला मागच्या वेळेला काय केलं होतं बाबांनी? हा, आणि आईनी काय केलं होतं? ते कडक लक्ष्मीचं वगैरे काहीतरी रूप घेतलं होतं आणि त्रास दिला होता मला। तर केवढी कामं लावली होती, घर साफ करायला लावलेलं, एवढं अख्खं मोठं घर, त्याच्यानंतर भांडी घासायला लावली होती, कपडे धुवायला लावले होते, केवढी कामं सांगितली होती। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओढं उभं केलं होतं मला आणि हरीशला। पाय दुखले माझे, कंबर दुखली माझी। खरं तर असंच वागायला पाहिजे तुझ्याशी, बरोबर वागले ते। तुझी पण टाचली ती बघितली आम्ही खिडकीतून। आई बाबांचा विषय कशाला करते? ए, आता कसं पकडलं गेला? मुद्द्याचं बोल। दामिनी,